नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. गुंतवणुकीच्या जगात हे पुस्तक म्हणजे एक दिशादर्शक आहे असं म्हणतात. बर्टन मॅल्केल यांचं रँडम वॉक डाऊन वॉल स्ट्रीट. खरंच खूप वर्षांपासून हे पुस्तक चर्चेत आहे. तर या पुस्तकातून आपल्याला नक्की काय घ्यायचंय, म्हणजे याचा मुख्य विचार काय आहे आणि आजच्या जगात तो किती महत्त्वाचा ठरतो हेच आपल्याला बघायचंय. चला तर मग खोलवर जाऊया यात. सुरुवात होते तीच एका काय म्हणतात त्याला मोठ्या कल्पनेने, रँडम वॉक थिअरी. म्हणजे शेअर बाजारातील किमतींचा अंदाज बांधणं जवळजवळ अशक्य, कारण त्यांच्यात कोणताही निश्चित पॅटर्न नसतो. हे खरं आहे का? अगदी बरोबर. आणि यामागे माल्कियल इफिशियंट मार्केट हायपोथेसिस म्हणजे EMH नावाचा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. याचा साधा अर्थ असा की बाजारात जी काही माहिती उपलब्ध आहे ना, म्हणजे बातम्या, रिपोर्ट्स, अंदाज, ते सगळे अगदी लगेच शेअरच्या किमतींमध्ये दिसून येतं. त्यामुळे काय होतं की केवळ माहितीच्या आधारावर सतत मार्केटला हरवणं ते खूप खूप कठीण होऊन जातं. अच्छा, म्हणजे ही कल्पना तर अनेक गुंतवणूक स्ट्रॅटेजींना आव्हान देते की मग बाजाराला हरवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं? माल्कियल काय सांगतात? हो, बरोबर. म्हणूनच माल्कियल 3 मुख्य गोष्टींवर भर देतात. 1. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा, शॉर्ट टर्म विचार नको. 2. तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणा, म्हणजे एकाच प्रकारच्या शेअरमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये सगळा पैसा नका लावू, डायव्हर्सिफाय करा. आणि 3. आणि खूप महत्त्वाचं, कमी खर्चाच्या इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करा, लो कॉस्ट इंडेक्स फंड्स. इंडेक्स फंड्स? हो, हे फंड बाजाराच्या सरासरीप्रमाणे परतावा देतात आणि त्यांचा खर्च खूप कमी असतो. आणि हो, चक्रवाढ व्याजाची ताकद, ती तर ते पुन्हा पुन्हा सांगतात. छोटी रक्कम सुद्धा वेळ दिला की मोठी होते. पण गुंतवणूक म्हटलं की भावना येतातच. मार्केट पडलं की भीती वाटते, वाढलं की जास्त लोभ सुटतो. याबद्दल काय म्हणतात माल्कियल? हो, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. माल्कियल म्हणतात की गुंतवणूकदारांचे खरे शत्रू बाहेर नसून त्यांच्या आतच आहेत. भीती, लोभ आणि कधीकधी अति आत्मविश्वास. बाजारात पडझड झाली की घाबरून विकून टाकणं किंवा तेजी बघून अजून जास्त धोका पत्करणं. अगदी. याच भावनिक चुकांमुळे खूप नुकसान होतं लोकांचं. यालाच आता बिहेवियरल फायनान्स म्हणतात. म्हणजे आपलं वागणं कसं परिणाम करतं गुंतवणुकीवर. आणि म्हणूनच मग ते इंडेक्स फंडांवर इतका भर देतात, कारण तिथे या भावनिक निर्णयांना वाव कमी असतो. बरोबर पकडलं. इंडेक्स फंड घेतला की तुम्ही एक प्रकारे बाजाराच्या प्रवाहाबरोबर जाता. तुम्हाला रोज रोज निर्णय घ्यायचा ताण नसतो. आणि आकडेवारी पण हेच सांगते की बहुतेक जे मोठे महागडे फंड मॅनेजर्स आहेत ना, जे म्हणतात की आम्ही मार्केटला हरवू, ते सुद्धा दीर्घकाळात बाजाराच्या सरासरीला हरवू शकत नाहीत. खरंच की काय? हो. त्यामुळे कमी खर्चात शिस्तीने गुंतवणूक करणं जास्त महत्त्वाचं ठरतं. माल्कियल अजून एक गोष्ट सांगतात, डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग. म्हणजे बाजाराची वेळ साधायचा प्रयत्न न करणं. त्याऐवजी दर महिन्याला किंवा ठराविक वेळी ठराविक रक्कम गुंतवत राहणं. भाव कमी असो वा जास्त. त्यांनी काय होतं की तुमची खरेदीची सरासरी किंमत योग्य राहते, शिस्त लागते. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण इतिहासात असं घडलंय का? म्हणजे हे सिद्धांत प्रत्यक्षात कसे दिसतात? बाजारात तर तेजी मंदी येतच राहते ना? नक्कीच. आणि माल्कियल यांनी पुस्तकात याचा खूप छान आढावा घेतलाय. इतिहासातले मोठे गुंतवणुकीचे फुगे म्हणजे इन्व्हेस्टमेंट बबल्स. अगदी 16व्या शतकातलं ट्युलिप मॅनिया आठवतं. नेदरलँड्समध्ये ट्युलिपच्या फुलांचे भाव आभाळाला भिडले होते. हो. तिथपासून ते अगदी 2000 सालच्या .com बबलपर्यंत अनेक उदाहरणं दिली आहेत. यातून एकच शिकायला मिळतं की बाजारात जेव्हा अवास्तव उत्साह येतो, म्हणजे लोक विचार न करता फक्त भाव वाढतायत म्हणून खरेदी करतात, तेव्हा मोठ्या घसरणीची शक्यता खूप वाढते. म्हणजे हे पुस्तक काही रातोरात श्रीमंत व्हा टाईप नाहीये? अजिबात नाही. तर गुंतवणुकीकडे एक लॉजिकल, शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवायला शिकवतं. ज्यांना शेअर बाजाराची किचकट गणितं नकोयत पण संपत्ती वाढवायची आहे, त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. अगदी. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा माइंडसेट रिसेट आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की गुंतवणुकीत भविष्य वर्तवण्यापेक्षा संयम, शिस्त आणि दीर्घकालीन विचार महत्त्वाचा आहे. बाजारात कोण जिंकतं? जो हळू आणि स्थिर गतीने चालतो तोच. आणि एवढंच नाही तर पुस्तकात तुमच्या वयाच्या टप्प्याप्रमाणे गुंतवणूक कशी बदलावी याचंही मार्गदर्शन आहे. म्हणजे विशीतल्यांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी, निवृत्ती जवळ असणाऱ्यांसाठी वेगळी. खूपच उपयुक्त माहिती. हो ना. पण ह्या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतो.
जर खरंच बाजारातील चढ-उतार हे रँडम म्हणजे अनिश्चित असतील आणि इंडेक्स फंडांसारखी सोपी, कमी खर्चाची पद्धत दीर्घकाळात चांगली कामगिरी करत असेल, तर मग जे स्वतःला मोठे गुंतवणूक गुरू म्हणतात किंवा ज्या खूप क्लिष्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी विकल्या जातात, त्यांचं खरं मूल्य काय आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?